तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बैठकांना वेग आलेला आहे। शिवसेना शिंदे गटाची मुंबईमधली वांद्रे इथे बैठक होणार असून आमदार दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आज प्रोसिजर आहे, विधिमंडळ पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा गटनेता निवडला जाईल। ही प्रोसिजर असते, त्या पद्धतीने आजची प्रक्रिया या ठिकाणी होईल। आज काही मुख्यमंत्री पदासंदर्भातला काही ठराव होईल का? ठराव आणि हा विषय नाही आहे। या ठिकाणी महायुतीचे नेते असतील तो निर्णय घेतील, एकत्र बैठका होतील आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल। नक्कीच शिंदे साहेबांनी जे काम या 2.5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभं केलेलं आहे, ते संपूर्ण अलायन्समधील प्रत्येक घटक पक्ष, भारतीय जनता पार्टी असू द्या, राष्ट्रवादी असू द्या किंवा शिवसैनिकांनी, संपूर्ण जनतेला माहिती आहे की कशा पद्धतीचे ऐतिहासिक निर्णय शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतलेले आहेत। आज जे वातावरण जे बदललेलं आहे किंवा जे आजचं विजयाचं चित्र जे निर्माण झालेलं 2024चं, याचं सर्व श्रेय आम्ही सर्व शिंदे साहेबांनाच देऊ, कारण शिंदे साहेबांनीच हा सर्व बदल, हा महायुती भक्कम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या या 2.5 वर्षामध्ये अहोरात्र मेहनत करून महाराष्ट्राला एक विकासाची धुरा, महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना, दीन दलित गरीब शेतकरी कामगार यांना एक न्याय मिळवून दिला, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून दिला, त्यांचाच हा विजय आहे। आणि त्यांनी केलेल्या जी काही कामाची पोचपावती आज आमच्या हे सर्व आमदार या ठिकाणी निवडून आले, भाजप आणि आमचे राष्ट्रवादीचे सर्वांचेच हा विजय आहे। आमचे नेते एकनाथराव शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा तिघे महायुतीच्या नेत्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो। महायुतीचे घटक पक्ष आमदार साठवणीचे आभार व्यक्त करतो। माझ्यासारख्या एक छोटा कार्यकर्त्याला महायुतीने तिकीट देऊन संधी दिली आणि अंधेरी पूर्वच्या जनतेने मला भरभरून मतदान केलं। जवळजवळ 1 लाखपर्यंत मतदान अंधेरी पूर्वत झालेलं आहे आणि मला 25,000पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलेलं आहे। म्हणजे नेतेचे आणि अंधेरी पूर्व जनतेचे मी खूप आभार व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।